आता पाहू एक विचार करायला लावणारी बातमी. दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह. 1.40 लाखाची एक रिक्षा, सर्व्हिसिंगचा खर्च 2,35,000. दिव्यांग ई रिक्षा खरेदीत घोटाळा, सर्व्हिस सेंटर नाही तरी कंपनीला दिली 19 कोटी. दिव्यांग महामंडळामार्फत राज्यातील 797 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी मोफत ई रिक्षा देण्यात आल्या आहेत. महामंडळाने त्यासाठी प्रति लाभार्थी 2,75,000 ची रक्कम दिली. मात्र हरियाणा राज्यातील ठेकेदार कंपनीने ई रिक्षाची किंमत फक्त 1,40,000 रुपये दाखवली आहे. 2,35,000 रुपये सर्व्हिसिंगसह इतर सुविधांचा खर्च दाखवण्यात आला. मात्र या ठेकेदार कंपनीचे एकही सर्व्हिसिंग सेंटर महाराष्ट्रात नाही. त्यामुळे प्रति लाभार्थी 2,35,000 रुपयाप्रमाणे 18,72,95,000 रुपये विनाकारण उधळले गेले असे दिव्यांगांचे म्हणणे आहे. हरियाणातील पुरवठादार कंपनीने दिलेल्या ई रिक्षा अत्यंत कमकुवत असून प्रवासी वाहतूक किंवा मालवाहतुकीसाठी योग्य नसल्याचा आरोपही दिव्यांग लाभार्थ्यांकडून केला जात आहे. यातील अनेक रिक्षा नादुरुस्त असून त्यासाठी दिव्यांग महामंडळाकडे लाभार्थ्यांची फोन केली पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी अनेक रिक्षा राज्यभरात धुळकात पडल्या असल्याने दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. हरियाणा ठेकेदार कंपनीवर राज्य सरकार मेहरबान. करारामध्ये वर्षभर देखभाल दुरुस्तीचा समावेश पण अंमलबजावणी नाही. सुविधांचा खर्च रद्द करण्याचे पत्र. 24 तास हेल्पलाईन सुरू करण्याचे दिले होते लाभार्थी दिव्यांगांना आश्वासन. महाराष्ट्रातील कंपनीची रिक्षा द्यावी अशी तमाम दिव्यांगांची मागणी आहे.